250 पर पर्सन आहे आणि AC डेकमध्ये जाल ना तर 280 आहे. पण कसं माझी तर इच्छा आहे की ओपन डेकमध्ये जायचीच मजा आहे. हा व्ह्यू बघा तुम्ही पहिला. बापरे काय गर्दी आहे. भारी वाटते ना. पण गर्दी किती आहे ना. गर्दी किती आणि बघा सनसेट. सगळे वॅकेशन मोड द्या. सगळे एन्जॉय करायला सगळे बघ. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. तर आज आणि आत्ता आणि या क्षणाला आम्ही जातोय अलिबागला. तर आम्ही आता अलिबागला निघतोय. तर तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती पण देणार आहे त्यासोबत. कारण आम्ही कुठून जाणार आहेत. आम्ही म्हणजे ट्रेनला जाणार आहे, त्यानंतर फेरीने जाणार आहे. तर किती पैसे होतील, तिकडं हॉटेल कसं आहे, बाकी किती खर्च लागतो तो आम्ही तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. ठीक आहे ना. तर दीक्षाची तयारी करते आणि माझी तयारी होऊन झाली. तर आम्हाला निघायचं आहे, ट्रेनला जायचं. कारण मेगा ब्लॉक नसू दे, लवकर आम्हाला ट्रेन भेटू आणि आम्हाला लवकर 10:30 पर्यंत तरी आम्हाला गेटवेला पोचायला लागेल. कारण तिकडनं फेरी आहे. तर फेरीचं टायमिंग वेगळं वेगळं आहे. आम्हाला जास्त लेट नाही करायचं आहे, कारण आम्हाला हॉटेलला पण चेक इन करायचं आहे. नंतर मग आम्हाला फिरायचं पण आहे. पण आम्ही जाणार 2 दिवस. तर बघू आता कसं ॲडजस्ट होतं आणि कसं नाही. तर तसं तसं आम्ही पुढं तुम्हाला दाखवत राहू. तर स्टे ट्यून. चला आम्ही निघतो मग. नाश्ता विस्ता हो जाएगा टाइम से. तर गाईज आम्ही आता गेटवेला पोहोचलो आहोत. इकडनं तुम्हाला बस मिळून जातील परत. CST वरून आम्ही बस घेतलेली. 12 रुपये पर पर्सन तिकीट होता. आणि आता आपण फेरीचा तिकीट इथे बघूया. कारण इकडे फेरीचा तिकीट भेटते. तर गाईज आता आम्ही इथे ना मालदारचे तिकीट काढलेत अप्पर डेकचे. कारण आम्हाला ना AC मध्ये नाही जायचं, कारण पॅक नाही जायचं नाही का आपल्याला. पॅक नाही जायचं. पावणे 11ची आहे आमची मालदार. आणि इथे तुम्ही बघू शकता रेट. हे रेट आहेत अलिबाग मंगळवारचे आणि PNPचे. आणि हा टायमिंग आहे. ठीक आहे PNPचा. आणि इकडे अजंठाचा आहे, तो कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इकडे अलिफंटासाठी, अलिबागसाठी तुम्ही स्क्रीन पॉज करून तुम्ही बघू शकता. इथे अजंठाचे कमी रेट आहेत. पण आम्हाला ना मालदार जरा चांगली वाटली. म्हणजे कसं आणि ओपन डेक म्हणजे अपर डेकला ओपन डेकमध्ये ते मस्त वाटलं एकदम. म्हणून आम्ही मालदारला जातोय. PNP थोडी कंजेस्टेड असे वाटवते आम्हाला. तेच ना. म्हणून मग आता हे तुम्ही बघू शकता. तुम्ही पॉज करून ना रेट वगैरे चेक करा. आम्ही अप्पर डेकचे काढले 250 पर पर्सन आहे आणि AC डेकमध्ये जाल ना तर 280 आहे. पण कसं माझी तर इच्छा आहे की ओपन डेकमध्ये जायचीच मजा आहे. ओपनमध्ये असेल. आणि आता 11:15 आणि वाजलं 9:30. तर आम्ही जर असं गेटवेला पण थांबू आणि नाश्ता पण थोडा करायचा आम्हाला. दीक्षाला भूक लागली खूप. तर आता आम्ही नाश्ता करतो, मग आपण पुढे जाऊया. पण तुम्ही ना जास्त करून मी तर प्रेफर करा की अप्पर डेकला आणि ओपनमध्ये जा, तीच मजा येईल. आता आम्ही पण पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहे. AC वाला पण घेतला असता. आणि बसचं तिकीट तुम्हाला सांगितलं मी की किती होतं बसचं तिकीट. 12 रुपये पर पर्सन. त्याच्या आधी आम्ही
CST कल्याणवरून CSTचा तिकीट काढला ट्रेनचा, तो आम्हाला पडला 34 रुपये, 34 रुपये ना, 17 रुपये पर पर्सन सिंगल. आणि बाईक आम्ही लावले तिथे पार्किंगमध्ये, ते पण चांगलं आलं, कारण घरून आम्हाला यायला जायला आम्हाला 300 रुपये लागले असते, पण 50च्या पेट्रोलमध्ये कल्याणपर्यंत आम्ही आलो. आणि आता चला मग आम्ही पहिले नाश्ता करतो, बाकी तुम्हाला पुढे मी असते असं सांगेन. तर गाईज आता इथे नाश्ता करायला आला दीक्षेने, मिसल पाव, आणि इकडे खूप जास्त गर्दी आहे. इकडं तुम्ही बघू शकता, इकडनं नाश्ता भेटून जाईल तुम्हाला. इकडे तिकीट काउंटर आहे आणि इकडे नाश्ता आहे, आणि नाश्ता करायला आहे. मी नाही करणार कारण मला ॲसिडिटी होईल. तर इथे आपण बघू शकतो की 10 पण वाजले, 5 मिनटं बाकी आहेत तरी, आणि दीक्षाने चप्पल काढून इथं सावलीमध्ये उभी आहे. 10 वाजले तरी पण एवढ्या गरम आहे, आणि गर्दी तुम्ही बघू शकता सकाळी जास्त करून फॉरेनर पण आहे तिकडं. आणि हा बघा गेटवे, आपल्याला त्याच्या अपोजिट साईडला जायचं आहे, तिकडनं आपल्याला आपली मालदार फेरी भेटेल. आणि दीक्षा इथे सर्वांसोबत उभी. तर आता आपण गेटवेच्या इकडे समोर 2 नंबरला आपली बोट लागणार आहे, मालदार. ही लाईन तुम्ही बघू शकता, इथेच PNP आणि मालदार लागतो. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत, ते बघू शकता दीक्षाला आणि आपला अप्पर डेकचा. आधी एवढी गर्दी नसायची, आता खूप जास्त गर्दी आहे. आणि इकडे गेटवे आपला ताज हॉटेल दिसतंय. बरोबर आपण निघालोय 11:15 निघालोय, 11:15. पहिल्यांदा आलो मी अलिबागला आपण पहिल्यांदा आलो ना बोटने मी अलिबागला पहिल्यांदा जातो. हा व्ह्यू बघा तुम्ही पहिला. मस्त ना. आणि ही गर्दी बघा. लाईफ जॅकेट, आधी जास्त जागा नव्हती. तर कसं वाटतंय मजा? इकडचा व्ह्यू बघू आपण. भारी वाटतं ना. याच्यासाठी आपण अप्पर डेक घेतला नाही का, याच रिझन साठी आम्ही अप्पर डेकचा घेतला, कारण AC मध्ये पण एवढ्या वस्तू वाटला नसता नाही का. आणि आता गेटवेला आणि ताज हॉटेल आपण मात्र सोडत खूप पुढे निघत चाललोय आपण. गेटवे खूप लांब गेलेला आहे, कसं गेटवे पासून खूप लांब जात चाललोय आपण. आणि हा इंडियन फ्लॅग आपला. जय हिंद. आता आपण पुढे जाऊया. खाली इकडे AC आहे. आणि हा बघा, हा नजारा बेस्ट.
तर काही आता आम्ही फेरीमधून उतरलो आहोत आणि आता बससाठी जातोय आणि तुम्ही लाईन बघू शकता बापरे. आणि इथं ही M2M फेरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही पर्सनल आपली तुमची व्हेकल असेल कोणती बाईक कार ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर दीक्षाला शेवटी मोशन सिकनेस झालाच. हां दीक्षा बोलते मला डोका जड झालाय, मला कसं तरी होतंय, मला कसं तरी होतंय बोलते. आता मोशन सिकनेस सोबत म्हणजे होतेच ते असं. आता आपल्याला काही सवय नसते ना कधी पण नेहमी यायची. हा म्हणून तसं होतं. आता सगळे धावत निघालेत भाई ना, आम्हाला आम्ही सावकाश चाललोय. बरोबर भेटेल ना बस, आपल्याकडे तिकीट आहे, तिकीटाची बस भेटणारच आहे, घाई करायची एक गरज नाही आपल्याला. तर डायरेक्ट आपण बसकडे जाऊ आता. तर काही आता आम्ही बसमध्ये बसलोय मालदारचं. खतरनाक ऊन आहे बाहेर. 12 वाजले आपल्या हॉटेलला फोन करायला लागेल का आम्ही लेट होणार नाही का. तर आता आम्ही पोहोचलो आणि डायरेक्ट आता बस अलिबागला जाईल. मग अलिबागला आपण उतरलो, तिकडनं बघू कसं रिक्षाला जायला लागेल का चालत जाऊ शकतो. जवळ आहे मला वाटतं आपलं. तर गाईज इथे आता आपली बस थांबली आहे मेन नाक्यावर अलिबागच्या, आपण बघू शकता. आणि इकडनं जवळच आपलं लगेच हॉटेल आहे, एक 6-5 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. तर आपण तिकडं चालत जाऊ, रिक्षा घ्यायची गरज लागणार नाही आपल्याला. हा बघा नाका, मेन नाक्यावर बस येऊन थांबते हे मालदारची. मांडवापासून मे बी 20 किलोमीटर आहे. तर आपण डायरेक्ट रूमवर जाऊन मग बात करू. तर फायनली आता आपण आपल्या हॉटेलवर पोचलो आहोत. हा बघा प्रभू कृपा आणि इकडं आपला स्टेच आहे. हा हॉटेल आहे आणि हा स्टेसाठी एकदम मस्त हिरवळ आहे. तर गाईज तुम्ही आता बघू शकता आम्ही आमच्या रूमवर आलेलो आणि किती मस्त एकदम वाटते बघा, भारी वाटते ना, एकदम घरासारखी फिलिंग. आणि रूम पण एकदम क्लीन आहेत आणि मस्त आहेत आणि घरमालक पण खूप चांगले आहेत, त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं काय टेन्शन घेऊ नका वगैरे. आणि हे बघा मस्त हिरवळ, टेबल ठेवलेत बाहेर अशी मस्त. हे बघा मस्त हिरवळ आहे अशी, इथं एकदम शांतता, असं वाटत नाही अलिबागमध्ये असं आपण ना. आणि हा समोरच हॉटेल आहे. तर हा बघा, आणि दीक्षा येऊन डायरेक्ट बसली, डायरेक्ट बसून घेतलं त्याने. थंड वाटते ना इथं. इथं आहे टी व्ही आहे, AC आहे, बाकी रूम पण एकदम मस्त क्लीन आहे एकदम. हा घरच्यासारखं एकदम वाटतं आणि मस्त थंडावा आहे रे. हा फुल थंडावा आहे ना. मस्त एकदम थंडावा, चांगला वाटेल. दीक्षा मला माहिती आहे तुला आवडेल असा, मला पक्का माहिती तुला आवडेल. मस्त आहे ना बाहेर, बाहेर हा गॅलरी मस्त एकदम, मला आवडली, मला आवडली, मस्त गॅलरी. आवडला ना तुला? दीक्षाला आवडला म्हणजे माझं बुकिंग करणं एकदम सार्थकी ठरलेलं आहे. ठीक आहे, तर चला थोडा फ्रेश होतो आम्ही. हां थोडा फ्रेश होऊ आणि मग भूक पण लागेल ना, जेवायला जाऊ. त्यांनी ॲड्रेस दिला आम्हाला एक, तिकडेच आपण जेवण करूया. तर बाकीचं मी तुम्हाला सांगतो नंतर, बाकीचे तुम्हाला सगळ्या चार्जेस रेट वगैरे सगळं मी सांगतो आस्ते आस्ते करून. सुरुवातीपासून सांगितलं तुम्हाला मी. हां पण मजा आली, एक फेरीचा अनुभव पण घेतला मस्त. हां फेरीने फार मस्त वाटला. दीक्षाला थोडासा झाला मोशन सिकनेस झाला दीक्षाला, पण ठीक आहे, उतरल्या लगेच ती हा मी एकदम ओके झाली ना. आणि हां मांडवापासून तर अलिबागपर्यंत 20 किलोमीटर आपल्या बसमध्ये यायला लागते. बस गच्चागच भरली होती. आम्हाला वाटलं का धावपल करून का फायदा नाही असा, पण धावपलच करून जा, म्हणजे थोडा फास्ट धावत नका जाऊ म्हणून, थोडं फास्ट चालत जा. निघताना पण जरा बोटमधून फेरीमधून लवकर निघा, म्हणजे तुम्हाला लवकर बसमध्ये 2 बस असतात त्यांच्या, पण पूर्ण पॅक झालेला, पूर्ण पॅक. हां नंतर पूर्ण 1 तासानंतर मग भेटेल. तर मग असं आहे पुढचा बघू आपण, दाखवू. चला मग आता फ्रेश होतो आणि मी जेवतो. जेवायला जाऊ आपण. तर गाईज इथे आता आम्ही जेवायला आलो आहोत आणि इथे मी मागवली आहे बोंबील थाली आणि दीक्षासाठी मागवली सुरमई थाली. हे बघा खानावळ आहे ही, चांगली आम्हाला वाटली आणि खूप गर्दी पण आहे. आम्ही वेट पण केला 15 मिनिटं, चांगला आहे. तर गाईज आता आम्ही रूमवर आलेलो आहोत आणि बसून पण एवढा मस्त वाटतं नाही तर. हां
तिथं. आणि तो जेवण बाकी एक नंबर होता. काय म्हणायचं हा? सकाळपासून एवढं काय खाल्लेलं नव्हतं. मी तरी खाल्लेलं मिसळपाव थोडासा, आम्ही तर काहीच नव्हतं खाल्लं. मला ऍसिडिटी होईल म्हणून मी नव्हता खाल्लेला. पण डायरेक्ट आता जेवलो ना बाबा, तृप्त झाला का एकदम मन. आणि इथे बसून कसं वाटतं, एकदम मस्त ना. एकदम मस्त हवा सुटली अशी, ऊन नाहीये ना, छोटस आहे पण एवढं मस्त वाटतंय ना. हा, ते ओनर ते वर राहतात आणि बाकी रूम आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण असा एरिया, मस्त झाडं आहेत, झाडं लावली एवढं मस्त बसायला पण भारी इकडं. हा, नारळाचं झाड. आणि आणि मी तर सांगेन ना तुम्हाला की ना, चांगल्यात चांगल्या हॉटेल बघण्यापेक्षा अशी खानावळ वगैरे बघायची आयुष्यभर. अर्धी किंमत मी तर सांगेन. आम्ही एक सुरमई थाली घेतलेली आणि एक बोंबील थाली घेतलेली, पण ती एवढी टेस्टी आणि एवढी भारी होती ना, अर्ध्या किमतीत. म्हणजे असं, आणि असं नाही का बा तुम्ही कसा पण हॉटेलमध्ये गेला तो चांगलाच भेटला असा, पण खानावळमध्ये किती मस्त समोरासमोर बनवतं ना, आपल्या समोरासमोर बनवलेला. आणि बाजूलाच घर त्यांचा, बाजूला खानावळ होती, पण मस्त वाटला ना, एक नंबर. बाकी असा आवडला ना, एक नंबर. आणि त्यात काय आला, लाईट गेलेली 2 मिनिटात. 2 नाही, किती मिनिटासाठी गेली, 6 मिनिटं झाली असतील ना, 5 मिनिटं तरी झाली असतील, जास्त गेली. हा मग. आणि घामाया धारा लागलेल्या, अक्षरशः घामाया धाऱ्या. हा, पण तरी पण आम्ही जेवण थांबवला नव्हता. मस्त वाटलं पण जेवण. एवढी मोठी ती सुरमईचा पीस 2 होते, एक छोटी होती एक मोठी होती. आणि बोंबीलचे पण 3 पीस होते मोठे मोठे. एकदम टेस्टी होता, बोन मस्त आणि मस्त एकदम बरं होता. तुम्ही कधी आले ना तर मस्त अशी खानावळच बघा. म्हणजे असं नाही का बाबा पैसा आहे म्हणून आपण कसं होणार, पण अशी नॉर्मल जागेवरती पण जी टेस्ट असते ना ती तुम्हाला कुठंच अशी भेटणार नाही. आम्हाला तर खूप आवडली. आम्ही चांगला हॉटेल बघतो, पण ओनरने आम्हाला सांगितलं की तिकडे चांगला खानावळ, तिकडे तुम्ही जाऊन बघा. अक्षरशः लोक वेटिंगला होती. हा, वेटिंगला होती लोक 15-20 मिनिटं. आम्ही 15 मिनिटं थांबलेलो, पण जेवण चांगला भेटला, मस्त झाला, मस्त वाटलं. आता थोडं आम्ही इथं बसतो थोडासा आणि मग झोपतो, मग संध्याकाळी बीचवर जाऊ. हा, तोपर्यंत हा व्ह्यू बघा, मस्त वाटतं, एकदम शांत. आणि रूम पण एवढे भारी आहेत ना, काही सजावट केली बाकी नाही, काय एकदम नॉर्मल आहे पण भारी आहे. आणि काय, आता आम्ही रेडी झालो आहोत. झोपलेलो आम्ही खूप जास्त, कारण एवढा थकवा आलेला आणि एवढी झोप लागली ना, मस्त काय सांगू. तर ही बघा माझी ड्रेसिंग, ओव्हर साईज टी शर्ट आणि ओव्हर साईज पॅन्ट. आणि ही बघा दीक्षाची ड्रेसिंग. वा, आणि तुम्हाला बाहेरचा तो व्ह्यू दाखवतो, संध्याकाळचा व्ह्यू. हा बघा, हा 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 बघा, मस्त एकदम. आणि हा बघा मागचा व्ह्यू पण. बघा, दीक्षा इथेच राहून जाईल असं मला वाटतं आता. बरं वाटतं ना एकदम, मस्त एकदम वाटलं. आपण मस्त फील वाटतं एकदम. चला आता आपण निघतो बीचकडं. अलिबाग बीच जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती 1 किलोमीटरवर आहे. जर वाटला लांब तर बघू, रिक्षा घेऊ, नाही तर मग आपण चालत जाऊ, वाटतं. ठीक आहे. तर गाईज फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत बीचला. बापरे, काय गर्दी आहे, भारी वाटते ना. पण गर्दी किती ना, पाणी किती. आणि बघा सनसेट ओटी आले ना. हा, एवढी गर्दी आहे ना, विकेंड पण आहे. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. सगळे वॅकेशन मोड वरती आहेत. हा, सगळे वॅकेशन मोड वरती आहेत. हा, जरा मस्त वारला आणि सनसेट तुमच्या परफेक्ट समोर, मस्त वाटते बघ. हा, जरा भारी वाटला. पहिलाच बीच आपला, हा, या सीझनचा पहिला बीच. भारी ना, सगळे वॅकेशन मोड वरती. पण हा, सगळे एन्जॉय करायचं, सगळे. बघ ना, गर्दी एवढी वाढले म्हणजे हिशोबाच्या बाहेर. तुम्ही बघ, पाण्यात पण बघू शकता तुम्ही. बघा, पाणी पण किती आतमध्ये गेलंय.
मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं. ते याचा कुठे आहे रे ते नावाचं नाही का, आय लव्ह अलिबाग वगैरे, ते पुढे आहे का तिकडं? हा आता change केलं का काय माहिती नाही मला. पण पुढे असेल. पुढे असेल मे बी तिकडं. पुढेच असेल. हा बघ मस्त सनसेट बघ, सनसेट किती छान. मस्त वाटतं ना. हा असं काय एवढी खुशी आली तुला? भारी ना. हा एवढी गर्दी पण खुश झाली का समुद्र बघून बघून? कोण खुश होणार नाही. एवढं मस्त हवा आणि मस्त वाटतं. बीचला आल्यावर भारी वाटतं. आपला केलवा पण भारी आहे. आपण केलव्याला पण गेलेलं नाही नाही का? आपण आपल्या केलव्याला पण जाऊ नक्की एक दिवस. हा तो नाव शोधू चल. तर गाईज मी मस्त फॅन फोल्ड केले, शूज वगैरे काढलेत आणि चाललोय पाण्यामध्ये. आई बीचवर आलो आणि पायाला पाणी लावलं तर कसं योग्य नाही वाटणार ना, नाही का? ही मजा तर घेतलीच पाहिजे. हा आणखी खूप पुढे जायचं आपल्याला. खूप आतमध्ये गेलंय पाणी. हा आणि सनसेट मला आवडला सिरियसली. मस्त वाटतं ना. किती सुंदर. हा मस्त वाटतं एकदम सिरियसली. भारी वाटते ना. आवडला ना. गर्दी बघा, गर्दी इकडे जास्त आहे, पुढं पाण्याच्या इकडे जास्त गर्दी आहे. तर आता मी फोटो काढतो जरा सनसेटचे. तर गाईज आता आम्ही पाण्यामध्ये आलो आहोत, पण मी सांगू इच्छितो की पाणी खूप घाण आहे. पाण्यामध्ये कचरा किती येतोय. हा खूप जास्त घाण आहे पाणी यार. ज्या पिशव्या वगैरे आहेत, बॉटल आहेत, छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. सिरियसली जास्त आतमध्ये गेल्यावरती थोडं क्लिअर असेल माहित नाही, पण खूप घाण पाणी आहे. आम्ही शूज वगैरे तिकडे ठेवून दिलेत आणि हा सनसेट वा पाणी मस्त आहे. आणि खूप खूप आम्ही पुढे आलो बघा, तिकडं खूप जास्त पुढे आलो आम्ही. मस्त काही वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, ते पण तुम्ही करू शकता. आम्ही नाही करणार आहेत. आणि दीक्षा कुठे चालले पुढे पुढे असं करून मुरुड जंजिराला असेल. चालत चालत जाते मुरुड जंजिरा. हा दीक्षाची खूप इच्छा होती खूप दिवसापासून की बीचवर जायचंय, बीचवर जायचंय. मी तिला बोललो का वेट कर, आपण 2 दिवस जाऊ. बोललो का नाही, घेऊन आलो का नाही. मग माझा भरोसाच नाही. मी बोललो ना असा, मला का विश्वास नाही तुझ्यावरती. मला नाही वाटत नेशील, या जन्मात नेशील ना, या जन्मात मरेपर्यंत नेशील ना. असा करून करून शेवटी आलो बीचवर बाबा. नेक्स्ट प्लॅन आम्ही गोवा करू. विश्वासच नाही ना. बघा विश्वास आहे का, विश्वासच नाही. तर गाईज आता आम्ही घरी आलो आहोत आणि जेवून पण आलो. आम्ही बीचवर फिरलो वगैरे, थांबलो, बसलो थोडा. मध्ये आमचा थोडासा नोकझोक पण झाली, भासाभास झालेली आमच्या दोघांची. ती इकडं पडली, मी इकडं पडलो. रागात गेली होती, मी शोधली तिला. हो ते एक जागी जाऊन चुप्प एकदम शांत बसली होती, काहीच बोलत नव्हती. काहीच नाही, थापा काय मारायला लागला. तर मग तिकडून निघलो आम्ही वेफल पण खाल्ला. आणि वेफलचा काय झालं माहिती का, इकडे तिकडे बघायचं, आता खाता 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 ना अर्धा सांडून दिला. अर्धा सांडवला. किती मस्त लागत होता. अर्धा सांडवला. आणि मग काय, हा अर्धे महिन्याने घेऊन दिला ना म्हणून पडला. तिन्ही सांडवला ते नाही, मी अर्धे महिन्याने घेऊन दिला असं. तर आहेच. आहे म्हणून मग मी तिला पक्का मोठा राऊंड मारायला लावला. बाबा कमीच चाललो का. किती काय एवढं चाललंय, लगेच बाया थकतात. तर तिथून आम्ही निघलो, चालत आलो रूमच्या इथपर, तिकडे झालो. आणि मग जे दुपारी जेवले ना आम्ही तिकडेच गेलो, कारण दुसरं आम्हाला चांगला कुठे दिसलाच नाही जेवण्यावर. नाही दिसला ना, शोधला नाही परत बोल का. खानावळच आहे ना. चांगला वाटला तिथं परत. आता सकाळी आम्ही सुरमई थाली आणि बोंबील थाली घेतली होती. आता बोंबील थाली आणि चिकन थाली घेतली. मटन बघतो, मटन नाही भेटला. पण दीक्षाला तसं मटन आवडत नाही बाहेर. तर ठीक आहे, मग आजचा दिवस मस्त गेला आमचा.
मस्त ट्रॅव्हलिंग फेरीने आलो. हा? मस्त गेला. परत ती बस पण दीक्षाला आवडली, CST ची हा गेटवेच्या इथे. गेटवेची ती डबल डेकरवाली, ती पण आवडली. परत मग फेरीमध्ये दीक्षाने फुल एन्जॉय केला, मस्त व्ह्यूचा आनंद घेतला, खूप मस्त वाटलं ना. मी पण पहिल्यांदा फेरीमध्ये बसलो, फेरीमध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला मी. आणि त्याच्यात ना दीक्षाला एवढी भीती वाटत होती, तिला बोललो चल ना पुढे जाऊ आपण. भीती वाटली होती ना, नाही हालत होती ना ती अशी. मोशन सिकनेस झालेला दीक्षाला. आणि डोकं पण दुखायला लागलं होतं माझं जाम. तर हा बघा आता आमचा, हे बघा रूम्स, हे जे ओनर्स आहेत ना ते वर राहतात, त्यांची फॅमिली राहते पूर्ण, आणि इथे रूम्स आहेत, त्या मस्त रूम्स आहेत. तुम्ही कधी यायचं असेल ना तर अलिबागला नक्की द्या. कोणता आहे, प्रभू कृपा ना, प्रभू कृपा का, हा, प्रभू कृपा म्हणून टुरिस्ट फार्म आहे. मस्त आहेत रूम, लिमिटेड 3 रूम आहेत, पण ते वर राहतात. पण मस्त मस्त एकदम एकदम त्यांनी व्यवस्थित विचारला काय पाहिजे का तुम्हाला, काय नाही का, विचारला पण जेवढे मराठी येते. तर हा मस्त वाटलं राहायला, एकदम शांतता एकदम. ही बघा बाहेरची शांतता, बाहेर बसलोय मस्त मस्त. आम्ही बाहेर बसलो एकदम कोल्ड्रिंक पाणी वगैरे घेऊन, आणि मस्त एकदम एक नंबर एन्जॉय. झोप पण दुपारी मस्त लागली. हा, आपण सकाळी लवकर उठलो होतो ना. सकाळी पण लवकर उठलो आम्ही. मी उठलो होतो लवकर, मला उठवतच नव्हतं इच्छा. तर ठीक आहे. मग आम्ही आता तुम्हाला आजचा मी तर सांगितलं पूर्ण काय काय. सकाळी आम्ही जसं निघलो तसा पेट्रोल आमचा 50 तास गेला, कल्याण भिवंडी ते कल्याणचा. नंतर आम्ही तिकीट काढले सिंगल वेचा ट्रेनचा, तो आम्हाला किती 17 रुपये पडला, 17 रुपये पर पर्सन पडला. नंतर मग आम्ही तिकडे CST ला बोलतो, तिकडनं बस पकडली, ती 12-24 रुपये, बरोबर ना, 24 रुपये ना. आणि पण जर तुम्ही त्या ओमनीला वगैरे जाल ना तर ते 30 रुपये घेतात, चार्ज घेतात पर पर्सन. आणि बस कंटिन्यू चालू असतात, तुम्ही बसनीच जा, चांगला AC मध्ये जाल, कंटिन्यू AC मध्ये जाल मस्त, आणि 12 रुपयात जाल. म्हणजे पैशाचा सवाल नाही, पण कशाला आहे सुविधा चांगला AC ना. हा. नंतर मग तिकडे गेल्यानंतर मग आम्ही फेरीचे तिकीट काढले, ओपन डेकवाला, तर अप्पर डेकवाला तो किती होता, 250 रुपये होता. मग नंतर आम्ही फेरीचा तिकीट काढला, तो अजंठाचा आहे, परत मालदारचा आहे, आणि PNPचा आहे. तर आम्ही मालदारचा का घेतला म्हणजे कारण तिने चांगली वाटत होती व्यवस्थित. आणि तो ओपन डेकचा घेतला, अप्पर डेकचा, तो आम्हाला जरा मस्त बाहेरून असा एक्सपिरियन्स झाला ना. अप्पर डेकचा AC डेकचा पण होता, पण तो कसा तो 280चा होता. परत आम्ही काढलेला तो अप्पर डेकचा तो होता 250 रुपये, आणि त्याच्या खाली लोअर डेकचा तो होता काहीतरी 200 रुपये. 200 रुपये. आम्ही 250 वाला काढले, कारण आम्हाला ओपन मध्ये मस्त बाहेर आणि मस्त व्ह्यू भेटला आम्हाला. हा. त्याच्यानंतर मग जसं मांडवाला उतरलो होतं त्याचीच बस होती, त्या बसमध्ये आम्ही मग आलो डायरेक्ट अलिबागला. आणि अलिबागला आमचं वॉकिंग डिस्टन्स वरती 1 किलोमीटर वरती होतं. मग आम्ही चालतच आलो, त्यामुळे काय, पण शेअरिंग रिक्षा तुम्हाला मिळून जाईल तुम्ही लांब कुठे असेल तर एवढा काय अलिबागला यायचं म्हणजे एवढं मोठा बजेट नाही असं काय, नाही का. नाही एवढं काहीच नाही, एवढं काही नाही. पर पर्सन तुम्हाला किती होईल माहिती आहे का, पर पर्सन ते समजा 25-50 एकूण खर्च, आणि आमचा जेवणाचा खर्च मग काय एवढा झाला नाही. इकडे खानावळ बेस्ट आहेत. जर तुम्ही, आम्ही जिथे खाल्ला ना म्हात्रे खानावळ म्हणून, हा, तिथला रेट सगळ्यापेक्षा कमी होता, आणि चांगली क्वालिटी, नाही का, चांगली क्वालिटी. तर तुम्ही या म्हणजे तिकीट वगैरे पकडून आणि येण्या जाण्याचा खर्च पकडून मला वाटतं पर पर्सन जात असतील 2-2-2.5 हजार रुपये, जास्त खर्च नाही. आणि हा रूमचा पण आम्हाला काही खर्च जास्त पडला नाही. 1600 रुपये AC वाला आहे, नाही का. ऑनलाईन बुकिंग करा, ऑनलाईन जास्त तुम्हाला आणखी स्वस्त पडेल. मस्त आहे, पण ऑफलाईन करायला गेले ना तर मग तुम्हाला जास्त जरा म्हणजे खर्च होईल, पण ऑनलाईन करा. ऑनलाईन आम्ही पण ऑनलाईनच केलेला, आधीच बुकिंग केली होती म्हणून. तर ना असा आजचा प्रवास आमचा झालेला आहे पूर्ण, आणि मस्त आम्ही एन्जॉय केला आजचा दिवस. खूप मस्त वाटला, मस्त गेला आजचा दिवस, नाही का. दीक्षाने पर्सनली फार दिवसानंतर आलो, आणि तिची खूप इच्छा होती मला बीच साईडला कुठे जायचं आहे. आता नेक्स्ट बीच समोर पण घेतला असता, पण ते पण बुकिंग झालेली होती ना सगळे हॉटेल. तिथे बुकिंग काही भेटली नाही. बीच साईडलाच मी बघत होतो, बीचच्या एक्झॅक्ट समोरच्या आहेत ना, तिथे आम्ही बघत होतो, पण तिथे नाही भेटलं. सो मग मी इथे घेतलं. आणि इकडून बीच काय लांब नाही, आम्ही चालतच गेलो आम्ही, एवढा काय लांब नाहीये. ठीक आहे. तर आज तुम्हाला कसा वाटला, जी तुम्हाला मी पूर्ण जी डिटेल सांगितली ती तुम्हाला कशी वाटली, कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न जो पण तुम्हाला काही डाऊट असेल ना तो नक्की मला आम्हाला कमेंट्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला नक्की प्रश्नाचे उत्तर देऊ. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत हा फर्स्ट पार्ट आहे, उद्या नेक्स्ट पार्ट येईल. उद्या काय ओके, उद्या नेक्स्ट पार्ट येईल.
सो आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. ठीक आहे, तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.